श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत. तरी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम कोणती सेवा चालू करण्यापूर्वी स्वामी स्तवन आणि स्वामींची एक माळ घेऊया. नंतर पुढचे अध्याय घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओं रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदनं कंठटोपी च माला दंड कमंडोदर कटंकर क्षत्रिगुंड लोकपालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय 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 गणना परात्परा कविलसुना ब्रह्मानंद इतिवर्या. जय 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 पुराण पुरुष लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासे सरसाक्ष पूर्णालय भक्त जनतारय अनंत रूपे नटलासे. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तुझं पै तू विष्णू आणि शंकर तू दत्ता तू इंद्र अष्टाधिक पाराधिक समग्र तुझं रूपे नटलासे. करता आणि करिता तूच हवे आणि होता दाता आणि देविता तूच समर्थ निश्चय जंगमाने सर तुझे आपले समग्र तुझं लागे आदिम दागर कोटे नसे पाहता सोनिया निर्गुण रूपे नटला सगुणा ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्र ते नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटी झाले सर्वे. मी केवळ अल्पमती करू किंवा आपले स्तुते सहस्रमुख निचिते लाख्या ते वर्णिता दोळ ठेवला चरणी माथा रक्षाय मनसे समर्था कृपा कटाक्ष दिनाथ दासाकडे पाहावे. आता युतकी प्रार्थना न विजय आपल्या मना कृपा समुद्र यामी नाचते सदैव पाप ताप आणि धन्य सर्व जाऊ निर्सोन ये लोके सौख देऊन परलोक सदन करावे. दुस्तर हा भाऊ सागर याचे फैल तर तो नंतर साचार प्राप्त हो मधला ते आशा मनीषा तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाद तुझ्या कृपे तिथीवर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तुम्ही ज्ञाना हृदय प्रगट पै शांती मने सदा वसरुथाभिमान नसो सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरे भाऊ दुःख हे नसो तुझ्या भजन चित्त वसरुथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो असुगम दुर्गम जप पंता व्यवहारी वर्तता नपड भ्रांत चित्ता अंगेने यावी असत्यता सत्य विजय सरता आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके दयावरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशिंत नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगमत लागे. करता आणि करिता तुझे एक स्वामीनाथ माझी आठाई वार्ता मी पणासी नसेचे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ नाम जप. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. सारामृताला सुरुवात करूया आपण. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षमा एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र स्वासधनं कण्ठटोपी च माला दण्डकमण्डलकटङ्गरशत्रिगुण्डरहित लोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां। जय जय शिरसाग विलासा माया चक्रचालक अविनाश शेषानंत विषाणमतीतानंता जो सकळ विश्वसदंता समुद्रकाने ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथ आरंभे नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजदर रागमले जायचे त्या मंगला साष्टांगमने करू मागे वरदाना स्वामी चरित्र सारंभता पुन्हा निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्का सगळं काय वाटते ते ब्रह्मसुताने मेले जो अज्ञानतेमे नाशक विद्या कारण शतक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्या गुरुवर्या तेवी असते माता पिता तसेच श्रेष्ठ गुरुवराच्या त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वरा त्यांनी देवांचा अवतार लिहिला विग्रह अत्रि कुमार दत्तात्रय याने मेला धर्म संस्थापने कारण युगा युगा अवतार घेणे नाना विध वेशनाटने जगतपतीचे कर्तव्य मग त्याचे अवतार प्रत्येक जो अत्रि कुमारा अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णश्रम धर्म कुळी कोणाचा कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले तसे साष्टांग म्हणे करी प्रार्थना कर जोडीने आपला विकत मजने गाव्याचे अजिले करता आणि करिता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पण असे नसेचे ऐसे कोणी असते संतोषित स्वामी राजमूर्ती कवी लागले अपजे ते वरदास्य करुणे आता नमो साधुरंद जसे नाही बेता बेता तो स्वत्मसुखी आनंदमय सदोदित राहते व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्याचे नमन माझे श्रेष्ठांग कवी कोल मुकुटावंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाले सरदार आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुणा ज्ञाते डोलविते मानते चरण मेले ईश्वर सुंदर चित्तायचे तुकाराम मालिक भक्त ग्रंथारंभित आहे नमित्यावर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मजल्यावर कृपा करून आपण हृदय स्त्रावने ग्रंथ रचना करवावे आता करुणा मना जे कसरते विचक्षणा महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले पर्याय अमृत जाणून आदत धरावजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामींची लीला बहुत असते प्रसिद्ध लोकांत त्या सर्व ग्रंथ पसरेला समुद्र त्या मोहदूतीने पाहिया मन मुक्ता फळे घेतले काय देवा मान सुज्ञ आणि मन काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंता त्रय भक्त परिषद प्रथमोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरून जे वचिते होय त्यांची मनोतपूर्ती तसेच निष्काम भक्तां प्रतिकवले प्राप्त तसे अक्कलकोटा माझारी राजपामध्ये घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ विष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवसाचा आदरता याचा केला की त्या सवय पारस यायला होतं दर्शनाचे येण्यापूर्वी मंडळी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणि बाहेर मांडामध्ये एक हरी दोघांचे बेसून दोहरी तिसरी वारी बसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभे त्यांचे वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी असे मुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळेवानातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील या पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहायला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातटात पाहुणा नाना तीर्थ हिंडवण हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले होते समग्र 80,000 नगरी आम्ही देखील मग तिथून सहजगती पातळ गोदा तटका प्रतिची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पाहुणं काही दिवस फिरून हैदराबाद सिपातलो येऊन या मंगळवेळ्यास बहुत दिवस केला वाच मग येऊन पंढरपूर सचिन तेथे राहिलो होतो त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे सचिन केवळ मग पाहिले मोळा देश हिंडून सकाळ सोलापूर वाचलं होते ते आम्ही काही महिने वास केला सचिन अक्कलकोटा प्रति येणे तिथून या झाले तेपासून या नगरात आनंदानंत ऐसे आमचे सकल होता असे मनापासून 12 वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजे ते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन येता सदु दिगंबर लीला विग्रहतेवर या कमरेवरी ठेवून कर दर्शन देते तयासे येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंद भक्त परिसोता द्वितीय अध्याय गोडा हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री असतो शुभम असतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन धन्यात याची स्वामी चंद्राची भक्ती त्याच नाही पुनरावृत्ती पदपावती कवेल्या निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळवेडे सोडले म्हणून माझी वास्तविक करता अपटो झाले भक्त त्याची संकल्प अल्पमती केवर्ण सवय घेऊन स्वामी से टोळ जाते अक्कलकोटाचे अर्ध मार्ग टोळांचे मागे प्रयत्न भाग पडे टोळ गेल्या परतोने स्वामी चाले उठवणे बहुत वर्जले सेवकांनी परिणास मानले त्या तिथून निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामाद्वारी बसले त्रास स्वच्छने तेथे एका तो करिस्ता साठा परिकाय चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तने चिते आले चोळपाच्या गृहाप्रती स्वामी सिद्धांश्वर मूर्ती चोळपा करी आदर योग योगाधिक काही चोळपाने केले नाही
परी भक्तीस्तव पायी स्वामी आले सन्ना ते त्याची देखून भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळपाची चिते आनंद झाला बहु पासून त्याच्या घरी राहिली स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरे चोळपाकरी अधिक अधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजगादीवर दक्ष असून कारभार परामनाने असतेचे चोळपाच्या गृहापर्यंत आले कोणी एक येते लोका चमत्कार दावी ते गावात मात पसरले लोका माझी पसरले मातन उपासिकाला वृत्तांत की आपल्या नगरात येते विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकून राव बोला काय वाणी गावात येते येऊन फार दिवस झाले पर्याय पायाजवर झाले नाही आजवर झाले नाही आता जाऊन लवलाय भेटत आहे ती या परी ते केवळ अंतर्ज्ञानी वार्ता ऐसी वार्ता ऐकली काने हे सत्य तरी येऊन आता दर्शनारा मुखातून वाणी निघाल तोची येते मोठे पुढे ठेवली सकल सभाचकित झाले मते गोंगली रायाचे खून पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी या भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती धरली तई सगळा सभा आनंदली समस्ते पावली वंदिली षोडोपचारी पूजली स्वामी मूर्ती नो प्राये इथे श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत कथा समंत प्रेम भक्त परसुत तृतोध्याय गुडा हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तो श्री असतो शुभम भवतो इथे श्री स्वामी चरित्र सारमृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हाता चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करता चारी पुरुष देते हाता स्वामी चरित्र गाता एकटा पुंडवते चुकेला गाता दयाच्या अंती अक्कलकोटे आले येते नु प्राय दर्शन देते सोचन राहते तयापुरे चोळपाचे तोडभाव घरे आले स्वामीराव हे त्याचे सुकृत पूर्व निते सेवेकडे ते चोळपाचे सद्गुणी कांता ते केवळ पतिव्रता सदुदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शने येते कामाचे ते धरून कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे म्हणून लग्न येते दूरदेशाहून शरीर भोगे कसले संसार तापे तप्त झाले मायमे पसरे ते बसले ऐसे की ते का भक्त आंतर्जय जयचे ते इथे राजे पुरविते दृढ जयची भक्ती त्याची होती कल्पतर जे आनंद कुटील तया शास्त्र केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करता ते कोणी दन संन्यासी आल्या कलकोटाचे असणे म्हणते जनांचे डोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंग जो नाना भोग भोग साधू लक्षणाचे अंगी कोणते वस्तसे असे त्यांनी दिले समर्थानंतर जाणले जेव्हा ते भेटी सारे तेव्हा केले नवले एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारे ते हे दोघे विचारे होते बरोबर संन्यासी तेथे या त्यांनी मूर्ती बसवले भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ते चमत्कार म्हणते करू आता दर्शनाची जनासंख्या पातळी ते क्षणार्धात समाजातला बहुतेक गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजे तेव्हाचे हेतू पूर्व म्हणजे म्हणणे विनते कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मिळते त्या येते कोणी नवसते करते कोणी काही आनंद देते कोणी काही संकल्प करते चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहते म्हणा माझे आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होते वैरभाव विसरणे स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते संकट त्यांनी जे हस्ते समर्थ सण्याच्या पुढे लोटी ते मोडले जणांची गर्दी तोय होणे असे करे सण्याच्या पुढे नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनुदक असे सूर्य आता असताच्या राशी देथून उठले दोघे सन्यास त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यावेळेस अनुदक वर्जे असे जे पातले करू छान त्याची झाली विटंबना दंडवायकुस जन अवतरले यतिवर्या येथे श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत समंत सदा परिषद प्रेम भक्त चतुर्थोध्याय गोडा हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तो श्री असतो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकान वैश्वानरा अज्ञात मच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदतो अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत झाले वार्ता पसल चौकडे कोणाचे पडत साकडे धाव घेते स्वामींकडे राजे रजवाडीत हो थोरा तेव्हा किती अनुपती स्वामी दर्शन घ्यायचे त्याने आपल्या नगरपती अनुमती तयासी बडदे म्हणजे त्या अवसर मल्हार राजाधिकारी एकदा त्याच्या अंतर विचारायचा पातला दिवाण आणि साधारण मानकर्ते थोर बसले असं समग्र बोले नुपत आहे प्रति कोणी जाऊन अक्कलकोटास येथे अनिल स्वामींचे तरी आम्ही तयासी नाम देव भाऊ तकारी जाऊन कठीण कोण न बोलते वचन कोणा एकाला कोण गोष्ट मान्य करविना तेव्हा दादासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नोपलागे परेसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या वाट पुरुषी तरी मी अनंत ऐसी निचे माणसे असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नोपर तैसे सभा समग्र आनंदित झाले नुपती सह सकळ जने त्यापरी तात्यांनी सन्माने गौरवने मदरोचे यशस्वी म्हणते तया तात्या साहेब निघाले सतर अक्कलकोटे आले नगर पाहून संतोषले जे कुंटा पाहुणे स्वामीची देवमूर्ती आनंद झाले चित्ते तेथील जणांची पाहुणे भक्ती झाले म्हणते त्या ते अक्कलकोटीच्या नृपते स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघरातील देवते ते करते स्वामी सेवा ऐसे पाहून तात्याचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामी कैसे नेव आपण प्रयत्नांती परमेश्वरा प्रयत्न कार्य होय सत्वराला डोन युक्ती थोर कार्य आपण साधावे करून नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजन देतले बहुसलदाने चकदाने तृप्त केले स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जने सवेकरी संतुष्ट होते ऐसे करते सर्वदा आयुष्याने काय झाले केले सुटकी व्यर्थ गेले त्या मने खिन्न झाले विचार पडला त्या ऐसे मग लढविले एक युक्त एकांती गाठून चोळपा प्रति त्याच लागी विनंती करते बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडदासे मग मला रात्रीच नाम देतील तुम्हा ते दरवेळी सर्व चोळपाशी लागल्या अशा तयाच्या अंतरे भरोसा जागेचा पाऊसाला चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचने कृपा म्हणून समर्थाने बडदाप्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बौद्ध आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थाने असे करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वरा राव मल्हार नुपती त्याच्या अंतरी नाही बघते मग बडदाप्रती काय म्हणून चालावे
इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गुड हा श्री असतो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरून येशूचा हात अक्षरे पंडित ते स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते. मागील अध्यायाच्या अंती चोपाविनी स्वामी प्रति कृपा करून माझं वाटते बळदासी चालावे भाषण आहे कोणी समर्थ बोलते असेल मला रवाच्या मनी आम्हा विषय भावना असे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नाही उचित अकलकोट नगरात आम्हा राणे एवढे ऐसा यज्ञ व्यर्थ केला जाता म्हणून चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तिने जायचे दिसे परी पाहवा यज्ञ करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केलं त्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधन ते करीत आहे ते स्वामीनारायण प्रसन्न कसे होतील मग त्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरु चरित्र आरंभिले व्हावे श्री स्वामी कृपा परी याच्या वेळेत कधी निघाले समर्थ जाता वेगळे चित्ता काही उपाय सूचना आता जाऊन निवडदेशी काय सांगू राजेश आणि शकल जाण्याचे तोंड कसे दाखवावे अशा उपाय करून नव्हते स्वामी प्रसन्न आता युक्त योजना पडण्यावे पळून येतेसे असं कोणी एके दिवशी साधून योग्य समय सिमिनेट घालून स्वामीचे जाते साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरशाल समर्थांना गोष्टविधी झाले मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हवे उपाय खुंटला पुढे मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले आता त्यांनी मग अपेक्षा घेऊन वडदेश आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून यांना उपाय नवया परे मल्हारराव अनुपती समर्थ परे मल्हारराव अनुपती प्रयत्न आरंभित पुढे सर्वत्रांचे विचारते कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंताचे नाव अनुपकाराचे धरून यावं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटे घेतली समर्थांची बेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटे स्वामी पुढे ठेविता ते पाहुणे समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंता पाहून डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणणे सत्रो ठका याचे चरणे ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव बेला म्हणे पाळले तुमचे पान डटला टकापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आले यशवंताचे सतरा बडदसे तेथील कार्य सोडून साहेब प्रयोग केला मल्हारराव आळाला त्या कृत्य माझी यशवंताला गुन्हेगार लिखिले त्या कृत्य माझी यशवंताला गुन्हेगार लिखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची परिचिती आली अगटी त्याला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदा भक्त परिषद श्रेष्ठदाय गोडा हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत श्रेष्ठदाय समाप्त शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा जय 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 सनातना जय 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 अगरणा लोकपाल सर्वेशा अक्कलकोटे मालोची नृपती समर्थ जन जयची भक्ती स्वहस्त सेवा नित्य करते जाणते परब्रह्मा वेदांतावळी तयसे श्रवण करते देवशनी हेर एकाधिक शास्त्रांशी वेतन देऊन ठेवले त्या समय मुंबापुरी विष्णू ब्रह्माचार्य प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोक उपदेशिते त्याचे आणावे अक्कलकोटी येतो उपपोटी बहुत करून खटपटी बहुत शेवटी आणले रात्रंदिन उपमंत्री वेदांत चर्चा ब्रह्मचार्य करते त्याने अंतर नुपती बहुत सुखावे ख्याती वाढ लोकांतर स्तुती करते ज्यांना समजता सदा चर्चा वेदांत राजगृह होत असे एके दिवशी सहज ते ब्रह्मचार्य दर्शन येते श्रेष्ठ जन सांगते की ते कोते त्यावेळी पाहावे त्याची लक्षणं ब्रह्मचार्य करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींचे ब्रह्मपद दाकार काय केल्याने निदार ऐसे ऐकून सत्तर राज हसते मुख्य काही बोलते वारंवार हस्ते करते पाहून याशी विचित्र होते बुवा म्हणते काय माने हात वेड्या संन्यासी बरोबर पडले लोकांचे लागले व्यर्थ भक्ती सेड याने डोंग माजवले तिथून निघाले ब्रह्मचारी आले स्वतर बाहेर लोक बोलते असं तरी तुम्ही व्यर्थ फसला व पाहून तुमच्या अज्ञान याच्या वेळेला डोंग पूर्ण वेदशास्त्रात ज्ञान येते काही असे ना ब्रह्मचारी हायसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्ताने विकल्प पातला म्हणे स्वामी मानते नित्यनेम सारून नित्यनेम सारून ब्रह्मचारी करते शिवाय जवळ पार्श्व दोघे जण त्यांनी निद्रेत झाले निद्रा लागली बवंस लुटले काही एक स्वप्न त्या चमत्कारिक पडले आपल्या अंगावर शुक एकाएकी चढले असंख्य महाविचार त्यातून एक दंश आपण करते ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडे पडले वैकरी शब्द एक न बोलवे जवळ होते जे पारशी जागृत राहील त्याचे त्यांनी धरून बुवाचे सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत समजतं म्हणते आता काय अर्थ ऐसे स्वप्ने काही पडते असं दुसऱ्या दिवशी बोवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाचे कथा स्वामी असले मग काय बोलते यतीश्वर ब्रह्मपदाकार होण्याविषयानंतर तुझ्या इच्छित असे तरी स्वप्नी देखून तू शिकाशी काय म्हणून व्याला सिरत जरी रुथाभाई मानतोसे मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपदाकार होणे हे नवे सोपे बोलणे अशी लागते कष्ट करणे फुकट हातात नाहीची बुवा प्रतिपट लिखून झाले त्यात का स्वामीचरण प्रेम अश्रूने भरले नाही न कंठ झाला सदैता त्या समयापासून भक्ती झाली स्वामीचर्य अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले येथे श्री स्वामीचरित्र सारमत नाना प्राकृत कथा समंत सदा परिषद प्रेम भाविक भक्ता सप्तमोध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय 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 सुखधामा जय 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 परब्रह्मा भक्तजना जय जय भक्तजन विश्रामानंत विशानंता राजे निजाम सरकार त्याचे पत्र दप्तर राजेराय बहादर शंकरराव नामक 6 लक्ष्मी जागृत प्रत्येक सकल सुख्यानुकूल असते विपुल संपत्ती काही कमते असना परिपूर्व कर्मागत तय लागला ब्रह्म समद उपाय केली नानविध परिबाधन सोडे परे पूर्व कर्मागत त्या लागला ब्रह्मा समुद उपाय केली नानाविध परिबाधना सोडे संबंध बाधा म्हणून चढणे पडे रात्रंदिन गेले शरीर सुकवणं घोडून लागे अन्न पाणी नावडे बघविल्यास सुख कैसे त्याचा निद्रा न्यायचे रात्रंदिवस चिंता नाले पोळले केले कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संतपणे बहु साल दिली जाणे आरोग्य व्हावे म्हणून
विठले संसार सौख्यासी त्रासल्या बहु यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्र दिन चैन्यसे कोणा लागे जावे शरण मजवरे कृपा करेल कोण सोडेल व्याधीपासून यायचा कोण समर्थ मग केला विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापुरात तेथे जाऊन अवरात्र सेवा करावी सेवा केली बहु सायसे उठले तिने मासे एक रात्र तयाचे स्वप्न दृष्टांत झाला अक्कल कुठे जावे तो तेथे करावे स्वामी सेवा येते वचनी भाव धरावा त्याने व्याधी जाय दुरी तरी तेथे तिची राहिली आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो आहे जाणणी तर गोष्टी माणसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहिता त्या नगरीच्या नर नारी काम धंदा करता घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेम भावे सांगते कित्येक प्रात स्नाने करून पूजत रवी घेऊन अर्पव्या समर्थ जन जाते अति त्वरेने इथे श्री स्वामी चरित्र सारंभूत नाना प्राकृत कथा समंत सदा परिषद प्रेम भक्त अष्टमोध्याय गुड हा श्री स्वामी चरण अरविंद अर्पण मस्तु इथे श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्री असतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय नवा श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जपद्याने अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामण धरून चित्ते बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात क्षेत्र ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यधिक शुद्र आणि अनामिका पारसी यवन भाविका दर्शन येते धावून यात्रेची गर्दी भारी सदा सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकर सन्निधी ते पैकी ते वर्णमय म्हणजे ते अवतल परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्येक भासू लागले असो आयशा नगरात शंकर प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळे कृतीच्या हस्ते होते सेवा दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपल्याला गुणी द्रव्य काही देईना बाई सुधारलं पूर्ण आनंद तिच्या मनामने मी इतके करून 2 सहस्र रुपये द्यायला की येते म्हणते बाई इतके कर्ज जरी करशी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्यवचने हे बाई विस्मय झाली अंतरे ती म्हणे सत्य जरी तरी उदक घेऊन करे संकल्प आपण सोडावा आशन करावे तसे करते बाई आनंदले चित्ते म्हणे मी प्रार्थने असा मी प्रतिकार्य आपले करीना बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ हो रकुलने परिपूर्व कर्म याला गुण ब्राह्मण संबंध पीडित तरी आता कृपा करून मुक्त करावे आधीपासून ऐसे एकता वरदाने समर्थेतून उठले यवन स्मशान भूमीत आले ते राजे त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकरावांचे म्हणते लीला करून अशी चुकले तुमच्या मरणास निश्चय मानसे धरावा शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीर आणि शुक्र दर्गसे कपनी चढवली मग काही दिवस लोटला स्वामी राजे व आज्ञापिता बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे औषध त्याने झाली ब्रह्मा समज झाले स्वामी राजे व देवादी प्रयापनेचे प्रकृतीचे आराम राव गेले सोनाग्राला काही मास लुटत त्याला ब्रह्मासमध्ये सोडले मग पुन्हा आनंदीचे दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदीत झाले म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्रायचा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर मारुती तेथे सुने गच्ची निश्चिती मठातून बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामींच्या कारभारी करतात ते सर्व निमित्त तेथेची मठबंध सुनेगची कीर्ती शंकररावांचे आजन्म राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिषद भाविक भक्त नवमध्याय गोडा हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तो शुभम भवतो श्री रस्तो श्री स्वामी समर्थ महाराज की जय आद्या दावा श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपूर्ण म्हणून पावून नरजन्माचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा म्हणे करून विचारा आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असते पै हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदिक गृहस्थ असमे बाळापण आम्ही दुष्कुण राहत होते आनंद संपत्ती संतती अनुकूल सर्वताय प्रतिसावकर सरपै करते जनवागती प्रतिष्ठिता 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मते पाळता यांचे जरी संसारी वर्तले तरी मन नाही शांती योग्य सद्गुरू आपणा प्रतिकोटे आता भेटेला पंचपकन सुवर्णताटी भरून आपणा पुढे येते पाहून या स्वप्ने अशा गोष्टी उलासले माणूस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशी दृढतर योगशास्त्र तोडावा सोलापुरी कामासे सांगून सर्वत्रांचे निकाल सद्गुरु शोधाचे घरदार सोडले मुरगुड ग्राम प्रकात येते आले फिरत परजित चिदंबर दीक्षिता महापुरुष जन्माले मुरगुडे मालार दीक्षिता वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वरभक्त सचित परितायने संतती म्हणून या उद्देक रचिते मग शिवाराधना करते कामनाचे धरुणे 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर्धत त्यासे तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मनमीच तुझा पुत्र होईन भरोसापूर्ण असावा ऐकून यावरचे आनंदाने मानसी वार्ता सांगता कांतीचे तेही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र नामाला अध्यक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामविधान ठेवले त्या लागुना शुक्ल पक्षी असे समान वाळा वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्र झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडवले एकदा यजमानाचे गृह होत होते गजगोर चिदंबर त्यावसरी पूजेला आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसी प्राणी येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मय झाले यजमाना आयशालीला अपर दाखवित चिदंबरा प्रत्येक जे का शंकर जोगदार अवतरले असो पुढे प्रौढपण यज्ञ केला दीक्षिताने सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले त्या समय एके दिनी ब्राह्मण बेसले भोजने तुप गेले सर्व दीक्षितात समजले जेले भरले होते घडत आयसला अमृत असता ते गृत झाले समस्त आश्चर्य करते सर्व जना तेव्हा पुणेश्वर रामाजी पेश होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनात ते पाहतले आणि राज्य करते दुसरे द्रव्य हरित यामुळे जीवन झाले तर असं दात्याशी लागे ना मग त्यांनी हे ऐकून मुरगुड आले धावून म्हणते दीक्षितांना सांगून दादा आपल्याला रावबाई श्रोतांत करून कधी जरा शुद्ध म्हणते जे सांगतील दीक्षित तेव्हा मान्य करेना मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनला पर्याय आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलते आता पालट तुझी मते त्वरित मागसे निरोपा कोपला तुझवर विश्वावर जाईल राजलक्ष्मी सर्व वचन ठेवी निर्धार उत्तर दिले असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाईचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोले स्वामी येते आम्ही तेथे जाणतो
यज्ञ समारंभाची अवसरे आम्ही होतो त्याच्या घरी तो फवारण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. महासिद्ध दीक्षिता त्याचे वरील अल्पवृत्ता मुरगुडे बाळाप येतात पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्था भक्तजनतांना तेथे रूपे प्रगटले. ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदा परिषद प्रेम भक्त दशमुद्या गुडा हा श्री स्वामी राजा अर्पण मस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 11 श्री गणेशानमा मागील अध्यायावरील बाळापा मुरगुडे आले पुण्यस्थान राहिले तीनरात्र आनंद तेथे कला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तू संपर्क करतात. ते परी मुरगुडचे प्रभापास सांगत गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमात्र तेथे आपण जाऊन बैसवे अनुष्ठाने श्री गुरु स्वप्न येऊन सांग श्री गुरु स्वप्ने येऊन सांगते तैसे करावे. मानवल तैसे विचार निघाल तेथून सत्वराजवळ केले गाणगापुर परंपावन स्थान ते बाळापदे ते पातले स्थान पाहुणे आणले नुसते सरसरी पावले प्रेमभाव वंदिले प्रातकाळी उठून संवार स्नान करून जपद्याने आठवणी मागवते ती गावात सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संघावर परतून येते. ते मध्यान स्नान करून पुन्हा बस जपत्याने असतात वास्त्रमध्ये संध्या स्नान करावे करून या संध्यावंदन जपान नामस्मरणा रात्र पडता परतोना ग्रामा माझे तिथे सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता शीतोष्णाची परवाना करता आनंद होती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपुटी उपवास करीत याचे मानस कदा उदास नाही राम सेवक राहतो ते गाणगापुरता देखोने परी बाळापाशी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन येते आमचे सदन जे पडेल तो मास्क कमी देते. आम्ही पूर्वजी बाळापाशी मानव 2 दिवस त्याचे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्याच्या घरी मागून या मधुकरी संगमा जाऊन या संगमावरी जवळ बुडवावे या बाहेर बसून शिळेवरी मग खावे भाकरी ऐसा चालवला ऐसे लोटले. काही दिवस सर्व शरीर झाले कृष्णाने शरीर चिंता चित्ता सद्गुरु प्राप्तीची लागले. तिने आपले प्राप्तजन भोग दारुण पाहावे सद्गुरूच्या नैसे पुन्हा नसेची. 1 मास होता निश्चित स्वप्ने तिने ती मूर्ती येऊन या दर्शन देते बाळापाचे ते सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितर येऊन आज्ञापे अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्याची चालावे. आपण केले अनुष्ठान परित्याग झाले पूर्ण आणखी काही दिनक्रम आपल्या चालवा. मग कोणी एके दिवशी बाळापा आले संगमासी वृक्षात ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावे. परतले स्नान करून सत्र आले. त्या स्थानी वस्त्र उचलता खालून ऋषिक एक निघाला त्यास त्यांनी न मारले नित्यक्रम आटोपले. ग्रामवाजी परत आले गेले भिक्षकाराने त्या दिवशी ग्रामाभितर पकवान मिळाले. घरोघरी बाळापा तोसले अंतरे उत्तम दिन मानले. अक्कलकोटी जावे असे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून त्याचे मार्गावर झाले. चरण चालून अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळापा बसले येऊन नगरे देखील येथे नुसते सरस्वती येथे रूपे वास करते. तेथे सर्व सौख्य नांदते आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्राची महिमान केवळ नुमे अज्ञान प्रत्यक्ष कुंठ भवन स्वामी कृपेन झाले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिषद परम भक्ता श्रुते सदा परिषद एकादशी त्या गोडा हा श्री असतो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 12 श्री गणेशानमा कराया जगदुधारा हराय भूभार वारंवार परमेश्वर नाना होता धरते भक्त जनता नाता येते. अक्कलकोटी श्री दत्त येथे प्रकट होता त्याचे समर्थ श्री स्वामी दत्त दयाच्या अंती बाळपाले अक्कलकोटे पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी नसमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते. खास बागेत यात्रा आली. बहुत गर्दी झाली. श्री जवळ दर्शनाच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन आती गर्दी माझी प्रवेश करते. स्वामी संत पातले अजून भाव सुवासवदना श्री स्वामी मूर्ती पाहुणा बाळा पंडावून धोड धरले येऊन या वानावरती श्री चंद्र सोडली मिठी ब्राह्मण माईपोटी स्वतःवरती गात श्री समर्थ त्यावेळी पडले होते. भूत उठवणे काय केलेले कुचित्रा सर्व वृक्षांचे आलिंगन दिले. त्याने प्रेम करून बाळापोरचे प्रेम आयुष्य कुठील दाविले. त्या सवेक जागदार ते होते बिराडावर त्या स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना म्हणते जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणता येते. बाळापत्या चालले त्या या समय श्री समर्थ असतील उपमंदिरात राजेंद्र वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले स्वतः बिराडावर आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सरले भोजन नित्य प्रातकाळ उठून षटकारा म्हणते आचरणा घेऊन स्वामी दर्शन जपाला की बेसावे. श्री शंकर उपास देव त्याचे करा पूजन धन्यता जपान अनुष्ठान आटपावे. करी जोळे घेऊन श्री स्वामी जावे मसा ठेवून चरण जावे. भिक्षकाने मागून या मधुकर मग या बिराडावर जी मेरे बाजी बघतो त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करा अनुष्ठान असे प्रकार करून नका कुठे राहिले सोडपादी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्याशी बाई आज्ञा करी आपण श्री सेवेचे कर्ज आनंद आहे. बहुत जण सेवेकरी बाई मुख त्या माझे सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता. पण या कारणे आपसात भांडणी होती. सदोदित स्वामी सेवेचे ते अव्यवस्था होत असे. हे बाळापाने पाहून नानयुक्त योजन मोडून टाकले. भांडण एकचित सर्व केले. बाळापाची प्रेमा भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून ते सेवा करते. आनंद यायचे लुटता. काही दिवस बाळापाच्या शरीरात सेवेरी झाली. रात्रंदिवस चेन्नई शनभरीत बघला. काही दिन कागदाची पुढे बिंबितून पडली. ती पाहता उकलून त्यात निघाले. पुरे कोण्या कृतज्ञ बाळापाची मरणा वीज दिले कानल्यातून पडले. आज बाहेर स्वामी कृपेने आजवरे गुप्त असे उतर सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी की तिथे प्रत्येक सोमवार त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवकारणे हे पाहून एके दिवशी बाईवीने समर्थांचे आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनेवर जावे. तैशी आज्ञा त्या प्रति
हे कधी समर्थ करते परी बाळापाची ते विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाणे हे नसेल सत्यपूर्ण विनोदकांचे पूजा करणे उचिता न करावी याची सत्य या परी चिठ्ठीला इथं प्रश्न पाहता बाळापा एक चिठ्ठी त्यातून वाचू उचलून पाहता वाचून न करावीचे पूजन ते माझे लिहिले तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही बाणगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारापुत्र सोडून दिवशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळापाने खिन्न झाला स्वामीने माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्त जेव्हा आज्ञा होईल अशी श्रीपाद भट एके दिवशी विचारलं समर्थांचे कुलदेवते दर्शनाशी जावायचे बाळापा ऐसे ऐकून समर्थ असे मग काय बोलतं कुलदेवते दर्शन नेता बाळापा इथं करत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थ ते आज्ञेचे तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण आता याची कपट न जाणणे आवश्यक म्हणते आज दोन चिठ्ठ्या लिहून उभ्या त्यांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उसली सतोरी इथे राहून चाकरी करे असलेले स्वामी चरण दूर भक्ती बाळापा जडली होती कस्तुरताय प्रतिकर्तृत्व दाडा इथे श्री स्वामी चरित्र सारंभते नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेम परिषद ददोष गुडा हा श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 13 श्री गणेशाने मा शुक्ल पश्च शिखर वाढे जसे उतरतात तसे स्वामी चरित्र सध्या अध्याय वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट बाळापा प्रत्येक कपटीने पाती बरे झाले वरतीचे स्वयंपाक कधी करावे लज्जवट ते एक समयासी काय बोलते समर्थ निर्लजाशी असेच निर्लज्जासी सनित गुरु असं जाणल्यानंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणे समजला ऐसे वे कराय माझी वरिष्ठ सुंदराबाई होती रीतीने सेवे करत त्रास द्यावर त्याची नाना प्रकार बोलून करी स्वरांचा अपमाना परी बाळापावरी पूर्ण विश्वास होते याचा परी कोणी एक दिवशी मध्यरात्री समय येऊ लागू शंका लागता समयसे बाळापा ते ठेवले त्यापासून बाळापाच त्रास देता हरदेशी गारने सांगता समर्थन ते बाईशब्द ताडते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येतात तो 16 विख्यात स्वामी भक्त झाला एक तपर्यंत स्वामी सेवा करते त्याशी द्रविष्य बसतात समर्थ लागले देवाच्या सनिता राजमंत्र माहीत समर्थ राहिले असताना वर्तमानावर तरे कोण आहे भक्त समर्थांचे अर्पले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा राणच्या मनात विचारतात त्वरित सुंदराबाईचे बोलता चंद्रहार देवाकी सुंदराबाई बोलले तो ही चोळपाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवल्या गंगुलाल जमादार चोळपाजवळ ये सत्वरा म्हणे देवाची चंद्रहार आहे साहेब मागते चोळपा बोले तैसे हार नाही अम्मा बासी बाळा पाठवू तैसे तुम्ही मागून घ्या ओके ऐसे ऐकून उत्तरा गंगुलाल जमादार चोळ बाळापाजवळ येऊन सत्वरा हार मागू लागला बाळापा बोले उत्तरा आपण चंद्रहार परी चोळपाच त्यावर सतत सरसे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा कारण जबाबदारीला चोळपाने बाळापा देत तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार पडतो उपमंत्री येऊन वर्तमान सर्व सांगे चोळपाचे ऐकून कुर्ते रागाला आणि पिते सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळपाचे करायचो होता आजोरी तो काढून त्याच जोरी करार आणि म्हणतसे असो एक अवसरी काय झाले नवल परी बसली समर्थांची स्वरे भक्त मंडळी इष्टित एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्री जवळ त्याची कर्णजोळे समर्थकारी घेतले अलक्क शब्द उच्चारले म्हणते भिक्षा दे आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळे घेतले समर्थ काय असे म्हणत तेथे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातले कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणि न लागता 1 क्षण 100 अवगंती झाली जोळे चौपात देवाना समर्थ बोलले काय वचन चौपात तुझे फिटले रे स्वस्त आता सवय पाहुण्यात द्रव्याशी आनंद झाला होता ऐसे परिणाम आले मानसी श्री चरण अंतले चौपाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करता ते कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळापावर रागून दुष्ट तरी ताळून करी बसला ते ऐकून बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे थुनी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे थुनी या करता दुसऱ्या दिनी समर्थ जवळ पातले तेव्हा एका सेवेकराचा बोलले काय समर्थ बाळापा दर्शन असे तर त्याचे आसन दाखवाय बाळापा येतात ते असताना आसन दावली सेवेकरांनी तेव्हा समजले आज्ञा आपल्या मिळेना कुठे मांडावे असं विचार पडला त्याला तो त्याचं रात्री स्वप्न बाळापान देखले श्री मारुतीची मंदिरात स्वप्ने आली सुंदरा तेथे जाऊन सतोरा आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करता एक वेळा दर्शन येता आयुष्य पठेवे जपाचा काढून दिले बाळापाचे आनंद झाला बाईचे बरोबर आहे ते कोणाचे मानिशी झाली सुंदराबाईचे कराय दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून द्यावे ते परिरांची प्रीती बाईवरी होते या कारणे कोणाप्रती धैर्य काय होईना आपण कुठे त्या अवसरे माधर बरोबर कारभारी त्याचे हुकुम झाला सतरे बाईच दूर करावे परिराणीस घेऊन त्याने केले त्यांनी समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले त्याचे बोलते समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून उत्तरा बरे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवलं फौजदार कैद करून बाईचे आणावे म्हणते सतोरा फौजदार समर्थ काही एक न बोलता कारकिर्दीचा अंदाज ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरता सरकार दुतात होता पण सलेमाने व्यवस्था केली असं नोकर आहे मग सेवा करावी असे घेऊन गेले बाळापासे म्हणते देव तुम्हाला पगार सरकार बाळापा बोले तयासी द्रविश नाही आम्हासी आम्ही निर्लमानी स्वामी सेवा करू की बाळापाचं बोधा पूर्ण एका भक्त सांगून करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळापाने चाकरी एक तपसासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तसे सद्गुरु चरणी असत्याने येत मोक्षादे अन्य साधने वर्तची उगेच करते नांबिक भक्ती त्यावर स्वामी कृपाना करते सद्भावीचे नमस्कार ते त्यावर होते कृपाळू अक्कलकोट निवास या जय जय स्वामी रात्र तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सामंत सदा भक्त परिषद त्रयोदशोदय गोडा हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोदय श्री स्वामी चरणार्पण मस्त शुभांभ होतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय 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 करुणाघना जय 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 अगशमा जय 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 परमपाम देनुबंधु जगद्गुरु प्रातकाय उठून अधिकरण नामस्मरण अंतर्गावी स्वामी चरण शुद्ध मन करुणे प्रातः कर्मे आटपणे मग बैसावे असणे भक्तधर्मी स्वामी चरणी भक्तिधर्मी स्वामी चरणी
पूजन करावे. युक्त एकाग्र करून मन घालावे. शोधक स्नान सुगंधचंदन लावून स्वसकुस्मे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे. स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे. सदबाई करून धूपदीपात अर्पून नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय जय जागरण अपराध परा केवल सदना ब्रह्मानंद इतिवर्या. जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मांड देशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासे या सर्व साक्ष करणालया भक्त जनतारय अनंत रूपे नटलासे. तू अग्नी तू पवना तू आकाश तू जीवना तुझे वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकरा तू दत्ता तू इंद्र अष्टदिक्पाल ते समग्र तुझं रूप नटलासे. करता आणि करता तुझा आवे आणि होता दाता आणि देविता तू समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझे आपले समग्र तुझ लागे लिंदाग्र कोटेनस पाहता सोनिया निर्गुण रूपे नटला सगुणा ज्ञाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेशा वेदांचा इतर कचांचरे शास्त्र ते नावरे विष्णू शंकर एक सरे कोणती झाले सर्व मी केवळ अल्पमती करू किंवा आपले सुते सहस्रम कै निश्चिते शिला ख्यातेवर नेता दूर ठेवला चरणे माता रक्षा समर्था कृपा कटाक्षनाथ दासाकडे पाहावे. आता इतके प्रार्थना जे आपल्या मना कृपा समुद्र यमिनाचे दसदैव पापताप निंदने सर्व जाऊन निरसन या लोके सौकद्याम परलक्षण करवाय. दुसरा भाऊ सागराचे पाय पहिले तर तनम तनिसाचे प्राप्त होऊन जाते. अशा मनुष्य तृष्ण कल्पना निवासना भ्रांती बोलिना नवा तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे. मध्ये सुख साधन ज्ञान ते म्हणे ज्ञान हृदय प्रकट पै शांती म्हणे सदा स्वरूथा विमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेनंतर भाऊ दुःख नसो तुझ्या बिंचत स्वरूथा विषयांचे नसो वासना म्हणते सदा सदू सदा सदू समागम तुझे भजन उत्तम ते निवा सुगम दुर्गम जपंता व्यवहारी वर्तताना पुढे भ्रांतचित्ता अंगीने यावी. असत्ता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके दैवर्धान कृपा करून समर्थ असून या संसारात प्राशिंतो नामामृत प्रपंचाने परमार्थतेने सुगम लागे ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषण तत्वतावर प्रसाद तिला गुरुवारी उपोषण नियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्रतेने सर्व अर्थ पाविजय प्रसंगी मानस पूजा करता ते प्रिय होय समर्थ. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातीला कैसे करावे. स्वामी भक्ते हे नेहमी मंदमते परे असता शुद्ध चित्ते त्याचे भक्त श्रेष्ठ पयाम्य हवे. स्वामी भक्त मिळून लोकात जयसे भक्तीचा दंभ वर्त निष्पभक्त तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दश शुद्धाय गुडा. हा श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी भक्त स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येते हाता पाप ताप धन्यवाद तिथे काही नाही उराची सर्व कामना पुरून अंती जावती स्वरूप जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच दय मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामस्थ जन समस्त वेळामध्ये तयाचे शुद्धोष्णाची भीती नसे जशी चित्ते सदा अरण्यात वसते एकांस्ताय समर्थ परमेश्वर रूप ते ऐसयाच्या वाटी चित्ते तो करता ते करता स्वामी भक्ती जन असते ते त्यावेळी मंगळवेळेत बसपतीला दारिद्र्य पडला बहुत दिन सिद्धायचे तो एके दिनी फिरत फिरता सहज वना माझ जातात ते देखील श्री समर्थ दिगंबर येते राजकंटक्षय करून ते वर केले शयनेचे नवल देखून लोटांग घाल तसे अष्टभावे दाटवले माता ठेवल्या श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर सोडून असते झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेम भक्ती अंतरी संतोषले ते वरत असते तत्काळ मस्तक त्यांचे बसपाचे श्रीचरणी मंजरले ते पासून राहू लागले. निशिदिनी स्वामी सन्निधान दे मग बसपाची कांता ऐकून याशी वार्ता करीत असे कांता मने गरबडाले बसपा येता गृहाचे दुष्ट झाले बोले त्याचे मने सोडले संसाराचे वेळ काय लागले परे बसपाची चित्त स्वामीचरणी आसक्त जना पद न भिरत नस जाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करता तव झाली असे आता गौतम दाटले चित्त धरले श्रीचरणी भीतीने काय म्हण दोन प्रवतार्जुनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसपा मागे चालतं प्रवेशले गोर अरण्यात कृष्णपदे ओरडते परे बसपाची चित्ते न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली ऋतू देव भानसे तो समर्थ देखील तो समर्थ केले नवला प्रकट झाले असंख्यवाला भूभाग व्यापला सकळ त्याची अग्नि समान पाद स्पर्श सर्प झाला बसपा वाहनावर याला परिमित देखील सर्प सोमस इकडे वृक्षाच्या कावले तो सर्प मध्ये स्वतः मागे पुढे पाहतो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भवी जलांतरे तो त्याशी मधुरतरे समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके न करी अनुमान काही दैवे तुझे उदयले असे बोलता समर्थ बसपा बाई सोडून तोरता करे घेऊन अंग वस्त्र टाकत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा तोरता सतुर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेज नष्ट झाले. तेथून या परतले सतुर ग्रामा माझे आले बसपा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंग वस्त्र बसपा सोडून पाहत तो त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंत करणे माथा ठेवला स्वामी चरणी प्रेमाश्रू नाही वाहती तसे बोलते ईश्वर घरी जावे तो सतुरा सुखे करा संसार पुत्र पोषी जासो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित रात्र श्री स्वामी समर्था मंत्र जपे आता दरे येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदा ऐकतो बायको भक्ता पंचदशदाय गुडा. हा श्री स्वामी चरणार्पण मस्तो श्री असतो शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्त जनतांना तेथे रूपे स्त्री दत्त भोरे प्रगट होता अक्कलकोटी वास केला जे झाले त्याचे भक्त श्री स्वामी सुद्धा ऐकता त्यांच्या चरित्र महादेव जातीला प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभवन अमेरिकात आनंद होते नांदता निर्वाह करता नोकरीने तालुक्यात त्या कोकण निर्वाह करता नोकरीने कोकण प्रांत राजापूर तालुक्यात त्या गाव सुंदर
ते हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी याचे ते खोत त्या गावचे होते. संपूर्ण पूर्वीच्या त्याच गावी त्याचे माता बंधू राहते. मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपना पंडित ते व्यापार करतात. त्या तोटा आला त्याशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून मन नवस केला. स्वामी ते जर 8 दिवसात मी येऊन कर्जमुक्तारी दर्शन तर अक्कलकोटे येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र व्यापार करता देता आपल्या नुकसान ते यायचे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलन पण ते सर्व वर्तमान ते सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावे सिद्राविने आमापाशी फिरत होता. बुरशी वाटायला लागेल आमच्या तेव्हा आपण तिथे बोलले, "मलाही कर्ज काही झाले निघेल. माझी देवळात संशय असे ना. तुम्ही ओव्या कर्जमुक्ती अशी करा युक्ती एक तुमचा मी मालक लिहून देतो पेढीवर. यापासून भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पण त्याला मारवड्याला आनंद आहे. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ सांप्रत वास करते त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जाता समर्थांचे दर्शन घेता पूजन करता भक्तीने. तेव्हा समर्थ त्याशी शिवराम मारुती याचे नावे दिले. त्रिवर्गांचे आणखी मत दिले पण तराम म्हटलं गजानन शिवनाम दिले. मारुती हरिभाऊ म्हटलं ते केले एक रूपा. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलवले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभवत दिदला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसायची. दुसरा मंत्र गजानन त्यावेळी श्रीन ददला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसा श्लोक आकाशात पतितम यथा गच्छते सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छते. संतोषले त्याचे मन मग पण त्याजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले. पाहून त्या ते श्लोक इदमेव शिवमिदमेव 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 शिवा. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ. त्याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला लागून त्याच्या पादुका बनवून येते आणायस होता. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावे. आज्ञा मिळतात याचे आनंदाले मुंबईचे हरिभाऊची माणसं द्यास लागलो. स्वामी जाते आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत एका पायी विभक्त सका दिला नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सने येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्या प्रति घेऊन या मांडीवरती वरदहस्त सतर्गती मस्तक त्यांची ठेवला. म्हणते तू माझी सुत झाल्यास आता निश्चिता परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून येस. मग छाटी कपनी जो समर्थ द्यास दिले ते घेऊन त्यावेळी परिधान केले. सतोर आत्मलिंग पादुका सतोर देते हरिभाऊचे करी म्हणते जाऊन सागर ते किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सतोर उलटू आपला संसार लोभ मोहान मात्र चित्ती तो अंधारा वाद ऐकून ऐशी आनंद झाला मनसे. सतोर आले मुंबईचे साधू वेश घेऊन हरिभाऊ असो. हरिभाऊने काय केले ब्राह्मणाचे बोलवले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावर. हरिभाऊ गुरु तारायण त्याची कंदती हरिभाऊ कंत घेतो बडवणे विनिते जोडणे करा अद्याप स्वस्त करा अंतर आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिय ऐशी ते याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करत असे ते याचे श्रेच्या अंगावर अलंकार तेही लुटवले. समग्र ते दिले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा दिले होते. त्या पादुका स्वहस्ते ते मठा माझी स्थापिल्या. मग कामाटेपुरात त्या समयी मठ स्थापिल्या. असे पाय हरिभाऊ गोसावी मठा माझी राहिले. येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदाबाईक भक्त परिषद षोडशोध्याय गुडा हा श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात मुंबई शहरात येथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचे स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायांना स्वामी सुताने ते स्वामी सुद्धा ज्यांनी काकूबाई नामे करून ते निवृत्त ऐकून दुःख केले आणि निज मातेचे शोक पाहून दुःखी झाले. अंतकरणात ते लगेच सावरूनच धरले सतो प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुता मातेचे समाधान करता मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाचे बाधा झाले किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयशी देव ममदार सर्व लोक बोलते. याचा विचार करून पोटी दर्शन आल्या उठे सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव ममदार असून ते उत्तरा त्याचे पिसाचे लागले. थोरा माझे दूर नाहीचे ऐसे ऐकून उत्तरा ऐकून दुःखी झाली अंतकरणी. मग ते स्वामी ज्यांनी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझी वास्तव्य करता हिंदू पारिश्रम भक्ताचे उपदेश झाले. मठ होता कामाटी पुढे तेथे जागा होती प्रशस्त. मग दिली कांद्यावरती जागा एका भक्तीने तारनाम त्याच्या कांदा ते त्रास स्वामी सुद्धा बरे त्याची चित्ता दुःख घेत नसायचे. प्रथम मुंबई शहरात शक्य 1792 होता. फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली. कोणी एके समयासी नगर करणार दिवशी सहज आले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान पाहून. स्वामी सुद्धा प्रति आनंद चित्ते प्रेमानंद चरणवंती स्तवन करते द्यायचे. स्वामी सुद्धा तयाशी लावले. स्वामी भक्ती सिद्ध झाले. नाजूशी रंगले बन समर्थांच्या पुढे जशी भवन स्वामीच्या पत्रिका करून ते अर्पया श्रीचरणी अक्कलकोटे पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पले समोरते आणले. समर्थाचे आज्ञा केली नगरावाचं म्हणून नगरावाचे जोशी असले समर्थांचे पाहुणे असं भक्तांचे परमानंद झाला. अक्कलकोट नगरात असं अक्कलकोट नगरात शके 1793 आता प्रथम स्वामी जयंती करता स्वामी सुद्धा आनंद छेलीकडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होता. विजय संग्नामी भक्त गोट्या खेळत त्याचा वेळ स्वामी दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनाच्या कीर्ती जो उभारेला मनामध्ये धरून कामना कोणी त्याचे दर्शन त्याचे समर्थ करते आज्ञा स्वतःकडे जावायची. स्वामी सुद्धा त्या प्रति मनात कोण सांगते ऐकून जनचकित होते. वरंत ख्याती स्वतःची. एकदा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोट दर्शन येत असता तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते. आनंद आहे. स्वामी दर्शन घेतले विना सैव दुकान नाही दिवस झाले तिना निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन जे करून रस्ते भरले पूर्ण ऐकले यातून दानिने सेवकांचे म्हणे सतरे तुम्ही जाऊन या अवसरे त्या साधू ते मंदिरी प्रार्थने आणावे. पाहुणे समर्थांचे उल्हास स्वतःची माणसे
धावून या वेगळी मिठी चरणी घातले. निज सुद्धा ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे खर फिरविला मुखावरून हास्य धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवस्थेत बहुत होते. सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुद्धा वरी होते. स्वामी सुद्धा रात्रंदिना समर्थ पुढे करते भजन पायी खडाव घालणं प्रेमारंग नाचते. एक दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुद्धा भजन करते पायी खडाव घालणं एकांत समय साधूने समर्थ सांगते त्या एकाने आम्ही जातो निज दामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना साहित्याचे स्वामी कैसे जीवना वारंवार विनी स्वामी सैसे करावे काही मी अजानले करू तू माझी आई समजते हृदयाशी म्हणते आम्ही तर हृदयवास करू निश्चय चिंतानं काही करावे असं मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून तरता नगराबाहेर येता मार्ग धरतो मुंबईचा स्वामी वचने दुःखाला अंतरे बोखीने झाला परत नाही आला जन्मावर अक्कलकोटी त्या दुःख उत्तर तर्शीन झाला. स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चेन्नई क्षणभरी तोचे रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थात आहे स्वामी सुद्धा ज्यांनी राहत असे त्या असताना तिने वर्तमान ऐकून येऊन समर्थात आहे मग समर्थ त्या अवस्थेत मुंबईचे पाटील सेवेकरी म्हणते सतुरी मसाने दानावे परिसुत त्या सांग त्याला नाही अक्कलकोटी विरा दुःखदाचे पोटे रात्रंदिन चालत असे. मग सांगते समर्थ त्याचे घालून पेटीता घेऊन यावे त्वरित कोणतरी जाऊन जाते. स्वामी सुद्धा पाय अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देशी होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी सत्य तरी तो भरण्यात आता ठेवली ते उडूक याचा अर्थ स्पष्ट तो समजला. स्वामी सुद्धा परितोनाला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेचा केला असे कैलास वास सर्व लोक हळते अक्कलकोटी त्या देणे समर्थ करते विचित्र करणे बसले स्नान करणे परिगंधन लावते भोजनात उठीत धरणीवर अंग टाकते कोणा संघने बोलते हृदय करते क्षणक्षणे इतक्या माझी सत्वरा मुंबईहून आली तारा शिवत झाला समाचार स्वामी सुद्धा गत झाला. मग काकूबाईने सत्वरा जवळ केले मुंबापुरात तिथे समजला समाचार परत पावला आत्मजा निज पुत्र मरण वार्ता ऐकून करते अकांता तो दुःख समयवरता दुःख अंतरे होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लावलाय परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थात आहे सुद्धा आपलं बघता असून अकल पावलं का मरणा मग अस्मरते जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते उल्लंघिले आमच्या आज्ञेचे संधी सापडले काळास एवढे निबळेचे मग नेला धन्य स्वामी कुमार उतरला बहुत दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. तिसरे स्वामी चरित्र सारमती नाना प्रकृत समंता भाविक भक्ता परिसोता सप्तदशदाय गोडा हा श्री भगवान चरणार्पण मस्तो श्री असतो शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतः जगादेवारी कोण नमावधी करे असा प्रश्न सेवे करता ते समर्थात तेव्हा बोलले समर्थ सेवे करते असते सांप्रता परी एक मजल त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समय मोरपाखरास अधिकारणे मग आधी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणते वेळवेळा रात्र तुझा मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची विटा जतन करावे नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून येईल पण ठेवले उठेच ते दिले पाहिजे आम्हाला याचा अर्थ कोणा स्पष्ट काही कळेना. असं संशयाचा प्राता कोकणात राहत होता. स्वामी स्वतः मृत्यू पाहता वर्तमान करीत तो केवळ अज्ञाना दादा त्याची अभिनामा त्याच्या शरीर समाधान खुशीवर चालला. काकूबाई नेता से आणविले आपणापास एके दिवशी समर्थांचे दादा प्रति दाखवले. समर्थ बोलले ते बाईचे 4 वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसे करू नको. त्याप्रमाणे बाई दातेच झाले आरोग्य समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला. केजगाव मोगल्या ते नानासाहेब बघता त्यांनी बांधल्या स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन मठात या कारणे अक्कलकोटी येता दर्शन घेता समर्थांचे ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठदादांचे समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान त्याचे शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोणी सत्य सांगा मजला गे. समर्थ वृत्ता ऐकून म्हणते द्यावी पाठवून बाळा हे जर तरी सांभाळता यायचे. समर्थ पुनश्च बाईचे बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाच दिसेल जे बोले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगत दादांशी पाठवले की जे प्रतिपादुका स्थापन झाल्यावर दादा आला परतोने पुढे सेवेकरांनी सांगते त्याचे मुंबईस पाठवते ब्रह्मचार्यांची आज्ञा करते याची स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुधाची याच जवळ कफनी जोळी निशाणा ब्रह्मचारी दादांशी उपदेश ती दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे. आपण दादा जरी आज्ञा नव्हता तरी अशा गोष्टी करताना कार म्हणजे सर्वता न रुची चित्ता त्याची या परे ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून शेवटी दादांशी मुंबईने अक्कलकोटा पाठवले. समर्थ अशा समयाचे आज्ञा केली भुजंगाचे घेऊन माझ्या पादुकांचे मस्त ठेव दादांच्या मोर्चा आणि सत्वराधारा मध्ये त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात त्याचेच श्रीच्या पादुका श्री पडता उपरत झाली त्याची चित्ता हृदय प्रगटल्याने सविता आज्ञा गेलेला आहे. ते धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता भरणावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई चकली चित्ते म्हणे. समर्थ दादा प्रतिवेळ खचित लावले ती म्हणजे समर्थ आपण हे काय करता दादाचे शरीर ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ते जे बरे वाटेल मस्तेची करू या समय असे व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाच गोसाई बनवून टाकला आपण मारून इतकेची पुरी झाले. ऐकून अशा वचनात समर्थांची क्रोध आला घाला मी ते बाईला खोड्या माझी सत्वरा. काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थाना शब्द बोलता बाळापेटे स्वस्ते परे समर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बोलले गोसावी दादांशी बनवले गोसावी कपनी जोळे अर्पिले. दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठवले भिक्षेशी ते पाहून काकूबाईंचे दुःख झाले अपार. समर्थांचे असो आले ते कचे कौतुक मांडले. दानसी जवळ बोलवले काय सांगितले त्यांचे अनुसया तुझी माता तिची पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणे म्हणे तुझी खरे लोक पदा करणं ऐसे ऐकून मातीची उक्ती दादा तिची प्रति बोलते आहे सुखे तुझे गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदा झाले तिचे मन असं दादा गोसाई होऊन संभजने रंगले. काही दिवस
काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवर बसून सत चालवले. ते श्री स्वामी चरित्र सारमत नाना प्रभुगत समंत सदा प्रेम पश्चात अष्टदशदा गुडा हा सरस्तो शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करता श्रवणतेने होय दिव्य ज्ञान त्याने आणि परमात्म सदम पंत सुलभ होत असे. बोलणे असे यातावरून पुढे स्वामी चरित्र आत्याद्रय श्रवण करता सर्व अर्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध अंधश्रते नामे नृत्य सरस्वती जयची सर्वत्र ख्याती आजन्मर राहिली. कृष्णात छत्रपती देखील त्यांनी समजता ती देखील त्यांनी समस्त नाना आयुग अभ्यास गौतम आसद देखील करावे हडोक सदाने सेच्या बौद्ध नाना स्थाने फिरवून शोध करते गुरुचा जपे तपे सन्नी सत्संग देखील ज्ञान त्याचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थचे. एके समय कुटी स्वामी दर्शनाच्या धर्मपोटी आले नृत्य सरस्वती महिमा स्त्रीचा ऐकून सन्मुख पाहून त्या आज्ञा चक्रभेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणे पडला. त्याच्या श्लोक ऐकतात त्याची समज लागली. त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मानंदे प्राणवायू अक्षरगती सकळ जन असू झाल्या. काही वेळा समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजावर मस्त ठेवले झडकरी सुरू झाले. अंतर्याशी हर्षपोटीने समावे उठून या करते स्तुती धन्य धन्य येते मूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेते मानवाचे. स्वामी कृपा झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती अंधेक्षत्री परतून येते त्याची वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जायला. बौद्ध धर्म कृत्य केली दूर कृत्य गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले. समर्थांचे दर्शन उभे राहिले जोडून झाले. बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहून नृसिंह सरस्वती समर्थ बोले. त्या समय असे लोक पाऊलसे वारुषता पाहून येते सिद्धावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावसे ज्याने मग सजे सुरबोने अंती जासी सुखाने. ऐकून या समर्थांची वाणी आश्चर्य वाटले. सकला माने नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यंतरी चिकून येते तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदाने शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी सोडून येऊन राहिले. स्वस्तानी धर्मकृत्य भाऊ केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलदार त्याचे ज्ञानसाचार समर्थ कृपेन झाले. वासुदेव बडके ब्राह्मण थोराजाची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात निवार हो निबंध केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले. त्याची चित्ता दर्शना ते पातला सहकार्य चिंतनांतर खडक दिले. श्री चक्री म्हणे मजवर कृपा जरी तरी खडक हाती देतील. जाऊन बसता दूर असेल जाणले अंतरा त्याचे पाहुणे कर्मगृह राजद्रोह मानसे लगबगे उठली. स्वरे सतुर आली बाहेर तरवडाची झाडावर तरदरी टाकून कार्य आपण जिले ते छोट्याने जाय भले ऐसे समर्थ दर्शिले म्हणून दिले. खडक करी परितो अभिमानी पुरुष खडक घेऊन तेसे चाल परत स्वस्ताना झेंडा उभारला भांडत त्यात ते शेषण आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त ताते बसले. विख्यात राती अक्कलकोटात राजश्री साधार मायापास तोडून दूर झाले. स्वामींचे भजन पूजन निषेधन करतात ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसते दृष्टीशी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण जडले जड करे उभा राहिला. काळ दुरी नवल परी झाले. दिन वदन होणे दुडी घातली. मिठी चरणी तात्या करते विनवणी मरण माझे चुकावे. ते पाहुणे श्री समर्थ कुटुंबाचं काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे सरले. पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असा अंत त्याशी न्यावतो तर त्या स्पर्श ते करू नको. ऐसे समर्थ बोलले. तुझी नवल वर्तल का ऋषभाचे प्राण गेले तर पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करते. धन थोरवरून ताते बायला प्रतिदितली मुक्ती मारून चुकली तात्यांची आश्रयला संख्येवरून जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सुद्धा परिषद प्रेम भक्त 19 अध्याय गुड हा सरळ असतो शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय 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 करुणाकरा जय 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 तिवरा भक्तजन सद्धा फार सरुचारा गुराया वर्णिता समर्थांचे गुण नांद श्रुती दान सांगता ऐकता पाहून वक्ता श्रोता दोघे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसिक गृहस्थ एक दर्शनात समर्थांच्या पातला करून श्रीची सुती माता ठेवल्या चरणावरती. तेव्हा समर्थ ते वरती असे वदनी करून फकीराते दे खाना त्याने पुरतील सर्व कामना पकवाने करून नाना त्याचे भोजन द्यायचे. गृहस्थ आज्ञा म्हणून केले. नाना पकवाने फकीर बोलले. 5 जण जीव घातले त्या येते. फकीर तृप्त होऊन जाते. उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाचे सत्वरा शेष अन्न करी ग्रहण तुझे म्हणत होते. पूर्णपणे त्या गृहस्थाचे मन संशोधन ते वामन यवन अति पवित्र त्याचे कसे घेऊ शिष्टा यातीमध्ये भावीन कष्ट करता सुजाना गोष्ट आहे. आता आला म्हणे असं विचारतो समर्था सकला सुतरा म्हणते अभावी करणारा कल्पनेचे ते याच्या इतके माझी साहजिक कोणी ब्रह्मेश गृहस्थ कैवून स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणणं ब्रह्मेश फिरला त्रंदिना द्रव्य मिळाव्या साधन त्या द्रव्य नसे परी. त्याची देखून समर्थ म्हणते उशिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावर बसला. त्याचे बोलले समर्था तू मुंबईपुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. असं मिळून भाव का मुंबईसाला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभासमय एके दिवशी गृहस्थ निघाले फिरावेस येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून नेकृद्ध बाजार उघडून गाय बाहेर येऊन पाही गृहस्थ पाला दृष्टीची तिने बोलेल. त्याला असणारे बैसला 10,000 दिल्या नोटा आणि सतरा. गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रवीला भूताला शुद्धीवर सतरा. समर्थांची वचन सत्य गृहस्थ आली प्रचिता वारंवार स्तुती करता स्तोत्र गाता स्वामींचे. ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त 20 अध्याय गोडा हा श्री असतो शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21 श्री गणेशाय नमः.
स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राजा आता सदैव कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करा भक्तजना करणे संभव अवतारताय समाजा मना माझे येता जड देह त्यागून तत्ता गेले स्वस्थानी येते राजा शके 1800 पूर्ण संवत्सर बहुदान मास चैत्र पक्ष कृष्ण मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तरी न प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्रात वेदना ब्रह्मरंध्राची दोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामध्ये तेव्हा जवळी होते जे सेवे केले त्याच्या दुःख झाले अंतरे शोक करते नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटचे जन समस्त दुःखे करून आक्रंत तो वृत्तांत वर्णता ग्रंथ वाढेल समुद्र सासू स्वामींच्या अनंतीला जनासन मार्ग दाविला उद्धरले जडमुडाला तो महिमा कोर्णवर्णी कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामामध्ये जन्म झाला असे त्याचे वाटण केले आता कुपल सेनेकेले उपशिक्षक पद मिळाले दले संप्रतवानी मारवडी श्रेष्ठ आमच्याची शंकरश्री त्याचे स्नेहदार निकट आश्रय ते माझे त्यांचे स्वामीचरणे भक्ती भावार्थ पूजन करते दिवस उपजले चित्ते स्वामीचरित्र शवनात ते मधलं सांगितले मी स्वामी गुणवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्पा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सुद्धा देत असताना आधार स्वामीचरित्र असं कोणी हिचे कथन केले श्री गुरु कर्दव्यातून आले स्वामी रूपे प्रगटले भोरे प्रख्यात झाले कथन द्वितीयाध्यायी ताराव्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथे महिमावरलेला तृतीयाध्यायी निश्चय स्वामीचा कराय शिवाय आले दोन सानीसी केला त्याचे वृत्त सकल चौथ्या माझे वनिले मला राजा बडदेशी त्याने न्यावे स्वामींचे पाठविले कारभार यांचे 5 ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दावला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वनिले विष्णुभाऊ ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावर भक्त झाले कोणी प्रकार ते 7व्यात सांगितले शंकर नामे एकग्रस्त होता ब्रह्मसंबंधग्रस्त त्याचे केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चुण्यात रविभोवता त्यांनी बांधलं सुंदर मठ ते वर्णन समजताना व्यक्त केले सशी दंबार दक्षिणांचे वृत्त वनले दशमाध्यात ते एकटा पुनीत श्रोते होते सत्याचे 11 आणि 12 ते 13 बाळापाचा इतिहास बरोबर त्या माझे निरूपेला भक्ती मार्ग निरूपाना संकल्प केले वर्णना तो 14वा अध्याय पूर्ण 17 भाविका बसा पटेल सद्भक्त तो कैसे झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुता 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन जो दादा बुवा प्रसिद्ध 8व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि त्याच्या वृत्तावरील 19व्यात सारांश रूपे सत्यपायी एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारित स्वामी समाधीच झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदून त्या उभयता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमल करती मुखी वसु सरस्वती भाऊ सागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय व सर्वताभिमान तो नसो सर्व विद्या सार गौस्व भक्ता श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथरचेला जी प्रसिद्धी सानिला त्याचे रक्षा वेदाळा कृपागना समर्था स्वामीचरिता सुंदर उद्यान त्यातील कुसमी वेचुना सुंदर माळा करून नाला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला बालस त्याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले तिसरे स्वामीचरिता सारामृत नाना भागवत कथा समंता सदा परिचित भाविक भक्त 21वा अध्याय घोडा हा श्री स्वामी चरणार्पण मस्तो शुभम भवतो इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपला सारामृत ग्रंथ हा पूर्ण झालेला आहे. आता आपण एक माळ स्वामींची घेऊया आणि नंतर जय जयकार घेऊया. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय.
उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ. आपला सारामृत ग्रंथ हा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.